नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सोयाबीनला, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव किती आहे. आज आपण 4 ऑगस्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करतोय. तर आजचा भाव 4,800, 4,300 ते 4,800 मध्ये. आपण 5,000 पकडूया. मी असं गृहीत धरतो की आजचा भाव 5,000 आहे. प्रति क्विंटल 5,000 भाव आहे, म्हणजे प्रति किलो 50 रुपये किलो सोयाबीन आहे. शेतकऱ्याकडून 50 रुपये सोयाबीन घेतलं जातं आजच्या तारखेला. ओके, तर मी प्रोटीनच्या शोधत होतो आणि मी ऑनलाईन प्रोटीन बघत होतो की ऑनलाईन कुठला असा सोर्स आहे की ज्या सोर्समधून मला प्रोटीन भेटेल. आणि मी हे प्रोडक्ट ऑनलाईन मागवलंय अमेझॉनवर. तर ह्या प्रोडक्ट मी रिव्ह्यू करणार आहे आणि आपण कम्पेअर करणार आहे सोयाबीन सोबत. ओके, आणि ते हा प्रोडक्ट काय आहे हे तर मी अगोदर एकदा मागवलं होतं आणि मी तर चकितच झालो. म्हणजे एवढं डिफरन्स असू शकतं का, हे एवढं असू शकतं का खरंच. हा प्रोडक्ट आहे इदमामी बीन्स. ओके, आणि तुम्हाला बघू शकता याच्यावरती आहे 39% प्रोटीन. आता मी फ्रंट कॅमेराने शूट करतोय त्यामुळे तुम्हाला ते उलट दिसत असेल, पण हे 39% तुम्हाला प्रोटीन भेटेल याच्यावर असं आहे. बरोबर. आता ही चीज काय आहे हे बघायचंय. हे चीज मी काय तुम्हाला बॉल मध्ये काढून दाखवणार आहे. ही इदमामी बीन्स दुसरं तिसरं काही नसून ज्या सोयाबीनच्या ओले शेंगा असतात त्याच्यामधलं सोयाबीन काढून त्याला बॉईल करून किंवा स्टीम करून त्याच्यावर प्रोसेस करून हे चकना बनवला जातो. बरोबर. ह्या सोयाबीन हे स्नॅक्स आहे. तर विशेष काय आहे, मला विशेष काय वाटलं की तुम्ही बघू शकता याच्यावरती हा 100 ग्रामचा पॉकेट आहे. किती? 100 ग्रामचा पॉकेट आहे. तर 100 ग्रामची किंमत आहे 229 रुपये. 100 ग्रामची 229 रुपये आणि हे मला डिस्काउंट मध्ये 200 रुपयाला भेटलंय. म्हणजे काय 100 ग्रामचं पॉकेट मला 200ला भेटलंय. याचा अर्थ 1 किलोचं जर पॉकेट मी घ्यायला गेलो ह्या इदमामी बीन्सचं तर ते मला 2,000 रुपयाला पडेल. तब्बल 2,000 रुपये. आता हे आपण का डिस्कस करतोय, जर शेतकऱ्याच्या सोयाबीनचा जर भाव काढला, आजचा भाव आहे 5,000 रुपये क्विंटल असं गृहीत धरू. बरोबर. 5,000 म्हणजे 100 किलोला तुम्हाला 5,000 रुपये भेटतात, म्हणजे 1 किलोला तुम्हाला 50 रुपये भेटतात. म्हणजे ते शेतकऱ्याकडून सोयाबीन 50 रुपयाला जातं आणि इकडे येऊन प्रोसेस्ड होऊन ते 2,000 रुपये किलो होतं. बरोबर. आता म्हणजे काय, शेतकऱ्यांकडून 50 रुपयाला गव्हर्नमेंट किंवा बाकीचे 50 रुपये किलोने घेतात आणि इकडे बाहेर येऊन प्रोसेस्ड होऊन त्याचे होतात 2,000 रुपये. बरोबर. आता मग किती पट झालं, 50चा 1 किलो सोयाबीन जातं आपल्याकडून आणि हे 2,000 रुपयाला, म्हणजे जवळपास 40 पट. म्हणजेच काय की शेतकऱ्याच्या प्रोडक्टची किंमत बाहेर प्रोसेस्ड होऊन एवढ्या 40 पटीने 50 पटीने. अजून काही प्रोडक्ट आहेत, मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते डिस्कस करणार आहे. असे काही प्रोडक्ट आहेत की ते 40 पट 50 पट येऊन मार्केटमध्ये ते विकले जातात. आता याच्यामध्ये मला एकच वाटतं की जे बिझनेसमॅन आहे त्यांची स्ट्रॅटेजी आहे, ते विकत घेतात, त्याच्यावर प्रोसेस करतात, त्याला पैसा लावतात आणि पैसा बनवतात. शेतकरी राबतो आणि जेवढं शेतकरी राबून त्याला पैसे भेटत नाहीत तेवढे व्यापारी कमी वेळेमध्ये शेतकऱ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा कमवतात. मला याच्यावरती एवढंच बोलायचं, एवढंच सांगायचंय किंवा एवढंच डिस्कस करायचंय की शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचं ग्रुप येऊन असे काही आपण प्रोडक्ट करू शकतो का, अशा काही फॅक्टरीज आपण क्रिएट करू शकतो का, किंवा बाकीचे बिझनेस आपण करू शकतो का, हे नक्कीच आपण विचार केला पाहिजे. याच सारखे अजून काही प्रोडक्ट मला सापडलेत जस्ट, त्याच्यावर पण आपण डिस्कस करणार आहे. मग ह्या गोष्टीवर आपल्याला नक्कीच विचार करायला पाहिजे की सोयाबीनवर हे प्रोसेस होऊन होतं, तर मग हे आपण करू शकतो का. सहज करू शकतो असं वाटतं मला. कारण ओले शेंगा काढायचे, स्टीम करायचे, बॉईल करायचे आणि त्याच्यात प्रोसेस करायचे आणि मार्केटमध्ये प्लेस करायचे, झालं. हे बोलायला जितकं सोपं वाटतं तितकंच शेतकऱ्यासाठी अवघड असेल. पण जर शेतकऱ्यांचा ग्रुप मिळून जर याच्यावरती विचार केला तर असे
सोयाबीनच नाही, असे अनेक प्रोडक्ट आपण तयार करू शकतो, आपण प्रोड्यूस करू शकतो, प्रोडक्ट करू शकतो आणि मार्केटमध्ये आणू शकतो. धन्यवाद.